नमस्कार, मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। उद्या भाऊबीज आहे, तर बहिणींना विचार पडतो म्हणजे काय बनवायचं भावासाठी खास अशी रेसिपी। आणि उन्हाळा सुद्धा चालू झालेला आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप गरम होतं, तर लाईट असं खायला बरं पडतं। तर मी आज खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मालवणी पद्धतीने, ती म्हणजे कोकणातली खास अशी रेसिपी म्हणजे घावणे आणि चटणी, आणि तेही तांदूळ भिजवून केलेले आहेत, रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्या गोष्टी समजतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी 2 पेले रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। या पेलानुसार मी घेतलेले आहेत तांदूळ, रात्रभर भिजत ठेवलेले 7 ते 8 तास। नॉर्मली 4 ते 5 तास चालतील, पण 7 ते 8 तास छानपैकी भिजतात हे तांदूळ। नॉर्मली रेशनच्या तांदळाचे घावणे बनवा, त्यामुळे छानपैकी पातळ असे घावणे होतील। आता मी हे पाणी पूर्णपणे काढून घेते। माझ्याकडे घावणे डोस्याचा असा मिक्सर आहे, मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्ये मी डोसा आणि घावण्याचं, नॉर्मली मी घावण्याचंच बनवते। तर मी मिक्सरच्या जारमध्ये सगळे तांदूळ घालत आहे। आता आपण पाणी घालूया। तांदळाच्या वर मी पाणी इथपर्यंत घातलेलं आहे। मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत। कढईमध्ये संपूर्ण हे बघा पूर्णपणे असं बारीक झालेलं आहे, बारीक वाटलेलं आहे। आता मी कढईमध्ये हे सगळं घालत आहे। आता मी 1 ग्लास घालत आहे, पण थोडं मी ठेवते, तेही तुम्हाला सांगते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 पेले घेतलेले आहेत, तर 2 चमचे मीठ घालायचं, हे प्रमाण एकदम योग्य आहे। आता आपण ढवळून घेऊया। पण ढवळतानाच आपल्याला हे बॅटर म्हणजे घावण्याचं पाणी घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला हे संपूर्ण पाण्याचा वापर करावा लागेल। टोटल मी 1 पेला वापरलेला आहे, आणि ग्राइंड करताना तांदळाच्या जरा वर पाणी घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। हे बघा एकदम बरोबर आहे। जरी वाटलं आपण घावणं आपण भिड्यावर घातला आणि आपल्याला जाड वाटला, तर थोडंसं पाणी घालून परत मिक्स करा। मीठ वगैरे प्रमाण, मिठाचं प्रमाण बघा, चेक करा, आणि मग ढवळून परत घावणा घालू शकता। जर तुम्हाला जाडा घावणा पाहिजे असेल तरी काही हरकत नाही। माझ्याकडे नॉर्मली 2 भिडं आहेत, हे 1 भिडं आहे आणि अजून 1 भिडं आहे, टोटल 2 भिडं आहेत। आज मला घावणे बनवायचे आहेत, तर मी आदल्या दिवशी भिडं चांगलं पुसून तेल लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता तेल साईडला आहे। असं करा ही पद्धत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी घावणा चांगला येईल। जर तुमचा भिडा नीट नसेल आणि तो कसा वळसवायचा, तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा। मी तुम्हाला सविस्तर डिटेलनुसार मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवीन, भिड्याचा म्हणजे भिडं कसा वळसवायचा तो मी नक्की व्हिडिओ बनवीन, जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर। आता मी हे तेल पुसून घेते। अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्याच्या खाली म्हणजे भिड्याच्या खाली मी पत्रा ठेवलेला आहे। जर तुमच्याकडे जुनं प्लेट असेल ॲल्युमिनियमची, तर तुम्ही तो वापरू शकतात, किंवा मार्केटमध्ये असे स्टीलचं प्लेट मिळते, छिद्र असतात, तीही तुम्ही वापरली तरी चालेल। पण मी ही प्लेट यूज करत नव्हती, तर त्याचा मी वापर करत आहे। तर ह्याच्या खाली प्लेट म्हणजे भिड्याच्या खाली प्लेट ठेवायची, त्यामुळे घावणा आपला करपणार नाही। भिडं चांगलं गरम केलेलं आहे, अगोदरच केलेलं आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करत आहे। आता तुम्हाला भिडं गरम कसं झालं ते तुम्हाला सांगते। पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर टाकायचं, हे बघा अजून थोडंसं गरम होऊ दे। हे बघा
पुन्हा पाणी टाकते, चांगलं तापलेलं आहे, पुसून घेते आणि पुन्हा आपण तेल लावायचं आहे. ब्रशने किंवा कांदा असेल त्याने तुम्ही करू शकता, लावू शकता तेल, सगळीकडे तेल लावा. तर मी तुम्हाला गॅसची फ्लेम मी दाखवते. हे बघा मी एवढी ठेवलेली आहे, त्यामुळे घावणाने आपला करपणार नाही. पुन्हा आपण बॅटर ढवळून घ्यायचं, कारण का तांदूळ आपण ग्राइंड केलेले आहेत ते तव्याला राहतात, त्यामुळे ढवळून घ्यायचं पाणी आणि सगळीकडे आपण जे बॅटर ग्राइंड केलेलं ते घालायचं आहे. गॅसची फ्लेम तेवढीच ठेवायची आणि झाकण पूर्ण ठेवायचं नाही आहे, थोडंसं ओपन ठेवायचं. आता 2 मिनिटांनी मी हे झाकण काढत आहे. जर तुम्ही झाकण नाही ठेवलं ना तर इथे ना सफेद सफेद दिसतं, तर त्यामुळे झाकण ठेवायचं आणि जरा पण आपण हात लावायचा नाही. साईडने आपोआप घावना सुटतो. तुम्ही बघू शकता साईडने घावना सुटत आहे. आता आपण काविलताने हा घावना काढू शकतो, अगदी अलगद काढायचा आहे. जरा वाटलं आपण घावना चिटकत आहे तर काढायचा नाही जरा पण. तुम्ही बघू शकता छानपैकी हा घावना निघालेला आहे. हे बघा, आता मी जाळणीवर हा घावना घालत आहे. तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र असा हा घावना तयार झालेला आहे, कुठून पण तुटलेला नाही आहे, एकदम मऊसूत असा हा घावना झालेला आहे. आणि जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये घालायचं घेऊन जायचं असेल हा घावना तर थोडीशी वरही घाला, त्यामुळे पाणीही सुटणार नाही घावना आणि ट्रॅव्हलिंगमध्ये बेस्ट राहतो. हा घावणे बनवले आहेत तर आपण चटणी तर बनवतोच, खोबऱ्याची चटणी. तर आज मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. आज मी कमी प्रमाणात दाखवत आहे. जर टिफिनला द्यायची असेल ही चटणी तर सविस्तर व्हिडिओ प्रमाण किती घ्यायचं तर इडलीची रेसिपी आहे, त्यामध्ये सुद्धा आहे डोस्याची चटणी जी गाडीवर जशी मिळते त्याच प्रकारे संपूर्ण अशी व्हिडिओ बनवलेला आहे चटणीचा. इडलीची रेसिपी आहे त्यामध्ये आहे, घावण्यांच्या रेसिपीमध्ये सुद्धा आहे. तर मी हा कमी प्रमाणात मी दाखवत आहे. मी अर्धा नारळ घेतलेला, त्याचे मी असे तुकडे केलेले आहेत, विळीने पण आपण किसू शकतो. फुटाण्याची डाळ घेतलेली आहे पाव कप, कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर जास्त घ्या, आणि हिरवी मिरची 3 घेतलेली आहे आणि मीठ घ्यायचं आहे. ओलं खोबरं घेत आहे, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची त्या अशा तोडून घ्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाणी घाला आणि ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. आपली हिरवीगार अशी चटणी तयार झालेली आहे. हे बघा मस्तपैकी कलर आलेला आहे. ही थोडी पातळच बनवली. जर तुम्हाला घट्ट बनवायची असेल ही चटणी तर पाणी एक्स्ट्रा घालू नका. मी तेल गरम करत आहे, तेल घालत आहे तडका पॅनमध्ये. तेल गरम झालेलं आहे. मी राई घालत आहे, एक छोटासा चमचा. राई चांगली फुलू दे. राई चांगली फुलत आहे, गॅस बंद करायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे, शंकेश्वरी मिरची घालत आहे, ऑप्शनल आहे. आता ही सुरसुरीत फोडणी आपल्या चटणीवर घालायची आणि आपली ही मिरची अशी ठेवायची. छान दिसते ना, हे बघा सुंदर दिसत आहे, अगदी गाडीवर मिळते तशीच मी बनवलेली आहे चटणी. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी हा घावना पांढरा शुभ्र असा घावना ठेवत आहे. तुम्ही बघू शकतात पूर्णपणे ओपन झालेला आहे, कुठेही चिकटलेला नाही आहे आणि एकदम पातळ असा घावना बनवलेला आहे. पाण्याचं प्रमाण एकदम योग्य आहे आणि जाळी काय आलेली आहे सुंदर मस्तच. आता मी प्लेटमध्ये ठेवते. तुम्ही ही नक्की बनवा. उद्या भाऊबीज आहे, तुमच्या भावाला हे घावणी आणि चटणी बनवून खायला द्या, खरोखर आवडेल त्याला आणि वेगळं काही असं
आणि या गरमीमध्ये असं लाईट खायला आवडतं, तर नक्की त्यांना आवडेल, तुमच्या भावाला आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा. आपली कोकणातली ती म्हणजे घावणे आणि चटणी आपली तयार झालेली आहे. सुंदर असं चटणी आपण बनवलेली आहे आणि तेही म्हणजे भिड्यावर आपण घावणे बनवलेले आहेत. अगदी मस्तपैकी असे झालेले आहेत, पातळ असे घावणे झालेले आहेत. हे बघा, हा घावणा खूप अशा जाळी आलेल्या आहेत. पातळ असा घावणा झालेला आहे आणि ओपन करून दाखवते. अगदी सहजपणे ओपन होत आहे. एकदम पातळ असा घावणा झालेला आहे. खूप प्रकारे जाळी आलेल्या आहेत आणि हा घावणा संध्याकाळपर्यंत आरामात राहतो. संध्याकाळ रात्रपर्यंत छानपैकी राहतो. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये हा घावणा घेऊन जायचा असेल तर रात्री तुम्ही तांदूळ भिजवताना थोडीशी वरई घाला. त्यामुळे सकाळी घावणा छानपैकी ट्रॅव्हलिंगमध्ये एकदम व्यवस्थित राहतो. कडक असा म्हणजे पाणी सुटत नाही, जरा पण सुटत नाही आणि एकदम क्रंचीनेस असा होतो. किती छान झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने. आणि चटणी सुंदर अशी झालेली आहे, हिरवीगार अशी, आणि सोबत मिरची सुद्धा आहे. तर तुमच्या भावाला ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही नक्की या भाऊबीजेला घावणे आणि चटणी नक्की बनवा. आजच तांदूळ भिजत घाला आणि मार्केटमध्ये सहजपणे पॅन मिळतो आणि बहुतेक जणांकडे डोसाचा पॅन किंवा भिडं असतंच. तर तुम्ही ही घावणे आणि चटणी नक्की बनवा. मेन म्हणजे टेस्टिंग तर करायलाच हवी ना. तर मी घावणा घेतलेला आहे आणि चटणी बरोबर डिप करा आणि आस्वाद घ्या. खरंच सुंदर आहे आणि या गरमीमध्ये लाईट खायला खरंच आवडतं. आता मी डिश संपवते. तुम्ही व्हिडिओ आवडल्यास तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येत्या भाऊबीजेला ही रेसिपी नक्की ट्राय करतील. आणि नॉर्मल ही नाश्त्याला तुम्ही बनवू शकता. थँक्यू.